मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना रक्षाबंधन सन्मान सोहळा बदनापूर या ठिकाणी संपन्न झाला। यावेळी स्थानिक आमदार महायुतीचा धर्म पाळत नाहीत, विविध कार्यक्रमात जाणून बुजून मित्र पक्षांना टाळण्याचा प्रयत्न करतात। याचा खेद राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे व्यक्त करणार। बदनापूर मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे, असे वक्तव्य माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लाडकी बहीण लाभार्थी मेळाव्यात व्यक्त केले। सभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहेच। बदनापूर विधानसभा मतदारसंघ विधानसभेचा बालेकिल्ला राहणारच आहे। कोणी किती तुडतुड केली तर त्याची शिवसैनिकाची माध्यमातून जिरवायची ताकद आमच्या या सर्व बहादर शिवसैनिकांमध्ये या निश्चितपणे या ठिकाणी भाऊसाहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की शिवसैनिकाला विश्वासामध्ये घेतलं जात नाही, मान्यवर अजून वेळ गेलेली नाही, अजूनही सुधरा। मला झटकाच पाहिजे असेल म्हणून आम्हाला झटका द्यायला फटका द्यायला तुम्हाला वेळ एका मिनिटाचा लागू शकणार नाही। त्यामुळे तुम्हाला विचार देतो या सभेच्या माध्यमातून आमच्या शिवसैनिकाला डावलण्याचा प्रयत्न जर केला तर याच शिवसैनिकाने तुम्हाला पुढच्या काळात डावललं तर मग आमच्या नावाने खडे फोडायची गरज नाही, आमच्या नावाने बोलायची गरज नाही। त्याला समजायचे त्याला ऑटोमॅटिक समजून जाईल, त्याने समजून घ्यावं। हा बघण्याचा बालेकिल्ला आहे, हा शिवसैनिकांचा बालेकिल्ला आहे। मानाने नारायणरावने नेतृत्व या विभागाचं केलं, काही काळ संतोष दानवेंनी केला, संतोष सांगरेंनी या ठिकाणी केला। हा बालेकिल्ला निश्चितपणे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा हा बालेकिल्ला आहे। त्यामुळं आपल्याला आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून इशारा देऊ पाहतो की आपलं वागणं निश्चितपणे बदललं पाहिजे। आज या ठिकाणी साहेबांनी करणारा तुम्ही सर्व भगिनीला बोलवलं, भगिनीचा सन्मान या ठिकाणी करता। मी निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांना सांगणार आहे की बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये हजारो भगिनी आपल्या पाठीमागे उभा आहेत। सभेची निवडणूक ही कधीही होऊ शकते, आयाती महिना लावली आणि शिवसेनेची ताकद हा शिवसेनेचा गौरव। 4 टर्म मध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आला, एक वेळेस तुमच्या आशीर्वादाने आमचा पराभव झाला विधानसभेला। परंतु येणाऱ्या काळामध्ये तुमचा जर आशीर्वाद मिळाला तर नक्कीच या पराभवाची परतफेड आम्ही शिवसेने तुमच्या आशीर्वादाने येणाऱ्या काळामध्ये करणार आहे। आणि नक्कीच आमदार महोदयांना जर शिवसेनेने गरज भासली तर आपण त्यांना कळवा। आणि मी आमदार महोदयांना विनंती करतो, आमदार साहेब हे युतीचे सरकार आहे व ही जी नेत्यांची घटनेची आहे तशी युती तुम्ही ठेवा। राष्ट्रवादी हा मित्र पक्ष आहे, परंतु सन्मान्य आमदारांना जेव्हा आम्हाला विश्वासात घेतात त्यांच्या कार्यक्रमाला बोलवतात, परंतु आमदार महोदयाकडून आम्हाला आतापर्यंत कोणत्याही कार्यक्रमाला बोलवलं गेलं नाही। हे खंत शिवसैनिकांचे व्यक्त करणं अत्यंत गरजेचे आहे। म्हणून वर खेळताना आपण याचं नक्की या मागणीची दखल घ्याल, सांगतो मी नक्की आपण या कार्यक्रमाची दखल या मागणीची दखल घ्याल। त्याचबरोबर साहेब आज आता रक्षाबंधन आपण ठेवा, आजच आमदार महोदयांनी त्यांच्याकडे रक्षाबंधनाचं काढून ठेवा। नक्की करायला पाहिजे, आमच्या लाडक्या बहिणीचा जितका सन्मान केला तितकाच कमी आहे, आणखी ठेवा, काही हरकत नाही। प्रतिनिधी किशोर शिरसाट, NTV न्यूज मराठी, बदनापूर, जालना।